उमरेड पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी उमरेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दहेगाव पारदीबेडा येथे कोंबड्या बाजारावर धाड टाकली आहे। 27 डिसेंबर रोजी अवैधरित्या कोंबड्यांच्या पायाला काती बांधून त्यांची झुंज लावून पैशाचा हारजीतचा खेळ खेळत असताना काही इसम आढळल्याने टाकण्यात आलेल्या या धाडीत 42 वर्षीय रुपेश संतोष डोंगरे, 43 वर्षीय शिवा प्रेमदास रहाटे दोनही राहणार मंगळवारी पेठ उमरेड यांच्या ताब्यातून नगदी 3000 रुपये आणि 3 कोंबडे किंमत 3000 असा एकूण 6000 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे। तर 24 वर्षीय सजद शेरकी राजपूत आणि 28 वर्षीय रजत शेरकी राजपूत दोनही राहणार दहेगाव पारदीबेडा हे त्या ठिकाणावरून पडून गेले आहे। त्यांच्यावर पोलीस स्टेशन उमरेड येथे कलम 12 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड विभाग उमरेड श्रीमती वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक प्रकाश आलाम, पोलीस हवालदार अश्विन ढोबळे, प्रदीप चौरे, पोलीस नाईक प्रकाश जावरकर, अमित मसरके, तुषार गजबे, राहुल बोरकर सर्व पोलीस स्टेशन उमरेड यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। महादर्पण न्यूज करिता भूपेश पाटरावे, उमरेड।